मी गाईला माता मानतो. मी रामभक्त आहे. मी एक स्वयंसेवक आहे. हे माझं मत आहे, हे माझा विचार आहे आणि यासाठी मी सतत संघर्ष करत राहणार. खरं तर गौहत्या केल्यावरती हात छाटले पाहिजे, पण आपलं राज्य हे नियमाप्रमाणे चालतं, संविधानाने चालतो, कायद्याने चालतो आणि म्हणून कायद्याप्रमाणे त्यांच्यावरती गुन्हा होतो. नमस्कार, आपल्यासोबत आहेत आमदार संजय उपाध्यायजी. सर, आज तुम्ही सभागृहात गोहत्या बंदी संबंधीचा एक प्रश्न उपस्थित केलाय, तर काय आहे हे प्रकरण आणि तुमचं नेमकं म्हणणं काय? महाराष्ट्रात गाईला राज्यमातेचा दर्जा आहे. संपूर्ण गोवंश हत्या बंदी आहे. हे असताना सुद्धा अनेक लोक आज सुद्धा गौवंश हत्या करत आहेत. त्यांच्यावरती FIR रजिस्टर होत आहे, पण त्यांना शिक्षा एवढी कमी आहे की त्यांना या अपराधाची भीती नाही. आणि म्हणून मी आज मागणी केली होती की जे रेग्युलर ऑफेंडर आहेत त्यांच्यावरती मोक्का अंतर्गत कारवाई केली पाहिजे. मागच्या बजेट सेशनमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीने घोषणा केली होती की गोहत्या किंवा गो तस्करीच्या संबंधात जे रेग्युलर ऑफेंडर असतील त्यांच्यावरती मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येईल. आज मी मागणी केली की त्यांना भीती का नाही. भीती यामुळे नाही कारण शिक्षा कमी आहे. तर अशा रेग्युलर ऑफेंडरना मोक्का अंतर्गत कारवाई केली तरच या अपराधाच्या घटनांमध्ये कमी येणार. अवैध कत्तलखान्यांसंदर्भातही आपण काही मुद्दा उपस्थित केला होता, त्यावर काय? छत्रपती शिवरायांच्या विचाराने चाललेल्या शासनामध्ये खरं तर गौहत्या केल्यावरती हात छाटले पाहिजे, पण आपलं राज्य हे नियमाप्रमाणे चालतं, संविधानाने चालतो, कायद्याने चालतो आणि म्हणून कायद्याप्रमाणे त्यांच्यावरती गुन्हा होतो. पण जे अवैध कत्तलखाने आहेत कमीत कमी त्यांच्यावरती बुलडोजर चालवता येईल का असं मी प्रश्न उपस्थित केल्यावरती मंत्री महोदयाने हो कारवाई केली जाईल. मी संपूर्ण अवैध कत्तलखान्याची यादी पटलावर ठेवली आहे आणि मला अपेक्षा आहे की लवकरच तुम्हाला कारवाई दिसेल. यासाठी आपण यापुढे कसा पाठपुरावा करणार आहात? मी गाईला माता मानतो. मी रामभक्त आहे. मी एक स्वयंसेवक आहे. हे माझं मत आहे, हे माझा विचार आहे आणि यासाठी मी सतत संघर्ष करत राहणार. सर, नंदुरबार मधील एका मदरशाला विदेशी फंडिंग होत असल्याचा प्रश्न काल विधानसभेत उपस्थित करण्यात आला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाईचेही आदेश दिले. याबद्दल तुम्ही काय सांगाल? एक मदरसा नाही तर अनेक असे मदरसे आहेत ज्याच्यामध्ये फॉरेन फंडिंगचं इन्व्हॉल्वमेंट आहे. शेवटी मुस्लिम गरीब आहे असं म्हणलं जातं, पण यांचे जे मस्जिद आहेत, मदरसे आहेत, हे असे एवढे चकाचक का तर मोठ्या प्रमाणात यांना विदेशातून पैसे भेटतं आणि म्हणून त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आमचं मत आहे. मुख्यमंत्री महोदयाने त्यांच्यावर कारवाईचं आश्वासन दिलं आहे. आम्हाला अपेक्षा आहे की नंदुरबार नाही संपूर्ण महाराष्ट्रात जिथे जिथे फॉरेन फंडिंग आहे त्या प्रत्येक ठिकाणी तिथे कारवाई करण्यात येईल. आज विधानसभेत एका मुद्द्यावरून भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे यांनी गदारोळ केला आणि सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले होते. त्यानंतर बाहेर येऊन भास्कर जाधवांनी विधानसभा अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकाही केली. त्याबद्दल आपलं काय मत? खरं म्हटलं तर लोकसभा इलेक्शन नंतर उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, भास्कर जाधव असतील, यांच्या मनात मुख्यमंत्री मंत्री असं स्वप्न होतं. पण महाराष्ट्राची जनतेने देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवला. ते नरेंद्र मोदीवरती विश्वास ठेवला. आम्हाला जे बहुमत मिळालं हे एवढं स्पष्ट होतं की विरोधक मोजक्या संख्येत समोर आहेत आणि आता त्यांच्या मनाची जी खंत आहे, खतखत आहे, ती कशी व्यक्त करायची. तर भाषेचं विकृत उदाहरण त्याने आज विधान भवनात प्रस्तुत केला. ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हे, ही महाराष्ट्राची परंपरा नव्हे आणि म्हणून भास्कर जाधव असतील, आदित्य ठाकरे असतील, याने संसदीय परंपरा, महाराष्ट्राचा जो वारसा आहे त्याचं पालन केलं पाहिजे असं माझं मत. धन्यवाद सर, आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. कॅमेरामन आलेख चाळकेसह मी अवंती भोयर, महा MTV मुंबई.